मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून भाजपला मोठा धक्का बसलाय। माजी खासदार गोपाळ शेट्टी उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बोरिवली विधानसभेतून गोपाळ शेट्टी इच्छुक होते, मात्र त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही। भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली, त्यामुळे ते नाराज झाले। बोरिवली विधानसभेतून सतत आयात केलेला उमेदवार दिला जातो, त्यामुळे स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, आज दुपारी भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तर अगदी ठिया मांडला होता आणि आपण बघतोय आता गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। काय घडतंय बोरिवलीत? नक्कीच बोरिवली विधानसभा संघ आहे जिकडे भाजप हा नेहमीच जिंकून आलेला आहे, मात्र तिकडे नेहमीच आयात उमेदवार भाजपकडून देण्यात येण्यामुळे स्थानिक पदाधिकारी आज नाराज होते। आज त्यांच्याकडून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं आणि आता आपण बघतोय की गोपाळ शेट्टी ते बोरिवलीतून माजी खासदार आमदार राहिलेले आहेत, त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचं जाहीर केलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता पोयसर जिमखाना येथून ते त्यांची रॅली सुरू होईल आणि अपक्ष उमेदवार हे दाखल करण्याचं त्यांनी इकडे जाहीर केले आहे। त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय, कारण बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टी यांनी खूप काम केलेलं आहे। नगरसेवकापासून ते खासदारपर्यंत त्यांनी इथून उमेदवारी भूषवलेली आहे आणि असं असताना ते उत्सुक होते आणि त्यांना आमदार उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज होते आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नक्कीच। आणि सचिन, गोपाळ शेट्टी यांचा संपर्क जबरदस्त आहे बोरिवलीमध्ये, सर्वाधिक मतांना ते निवडून आले होते लोकसभेला, त्यामुळे आता भाजपला हा मोठा धक्का मानावा लागेल। त्यांची समजूत घालण्यात पक्षश्रेष्ठींना यश येणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मुंबईत बोरिवली मतदारसंघातून भाजपला हा सगळ्यात मोठा धक्का आहे। माजी खासदार गोपाळ शेट्टी आता उद्या अपक्ष अर्ज भरणार आहेत। त्यांची नाराजी एकच आहे, सतत बोरिवलीमध्ये बाहेरचा उमेदवार दिला जातो। संजय उपाध्याय यांना पक्षाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केवळ गोपाळ शेट्टीच नाही तर स्थानिक सगळे भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते। त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता आणि आपण आता बघतोय की गोपाळ शेट्टी उद्या अपक्ष उमेदवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे मुंबईत भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। गोपाळ शेट्टी यांचा बोरिवली मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे। यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये ते निवडून आले होते, यंदाही लोकसभेला ते इच्छुक होते, मात्र त्यांना तिथून संधी दिली नाही आणि आता ते विधानसभेसाठी इच्छुक होते, तेव्हाही पक्षाने त्यांना डावललं आणि त्यामुळेच नाराज असलेल्या गोपाळ शेट्टींनी आता बंडखोरी केलेली आहे। अपक्ष म्हणून ते अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईत हा भाजपला खूप मोठा धक्का आहे। गोपाळ शेट्टी हे अनुभवी आहेत, आमदार खासदार म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे। संपूर्ण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे, त्यांनी एक बांधणी आहे, हा सगळा मतदारसंघ बोरिवलीचा त्यांनी बांधलेला आहे आणि त्यामुळेच आता गोपाळ शेट्टींची बंडखोरी भाजपला खूप महागात पडू शकते। उपाध्याय हे बाहेरचे उमेदवार आहेत, आयात केलेले उमेदवार आहेत, ते आम्हाला नको आहेत, असं बोरिवलीतील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। गोपाळ शेट्टींचं देखील तेच म्हणणं होतं आणि गोपाळ शेट्टी स्वतः विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावललं, त्यांना उमेदवारी दिली नाही आणि उपाध्याय यांना उमेदवारी दिली, त्यामुळे शेट्टी नाराज होते आणि आता ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईत हे भाजपमधलं मोठं बंड म्हणता येईल। गोपाळ शेट्टींची बंडखोरी भाजपला महागात पडू शकते। गोपाळ शेट्टी हे माजी खासदार आहेत, संपूर्ण मतदारसंघात त्यांची ताकद आहे। पार्टी ने हम सबको ये सीट बिल्कुल कभी दी नहीं, किसने कहाँ से चुनाव लड़ना, किसी ने कहाँ से चुनाव नहीं लड़ना, लेकिन बोरीवली के लोग जब गिनाते हैं कि आपने पहली बार विनोद तावड़े जी को लाया, उसके बाद में आपने सुनील राणे जी को लाया, उसके बाद में लोकसभा के चुनाव में आपने पीयूष गोयल जी को लाया और अब एक चौथी बार फिर वापस संजय उपाध्याय जी के रूप में आपने चौथी बार लाया। लोगों का ये भी कहना था कि विनोद तावड़े जी को जब आपने लाया तो आप सांसद के रूप में काम करते थे, हमने चला लिया। सुनील राणे जी को आपने लाया तब भी आप सांसद के रूप में काम करते थे, हमने चला लिया। पीयूष गोयल जी को आपने लाया तो ऐन मौके पर मैंने भी स्वीकारा उसको और जनता ने भी मतदान करके उसको पूरा कर दिया। और चौथी बार जब बोरिवली में बहुत बड़े पैमाने पे आवाज उठी कि भाई स्थानिक उम्मीदवार को हमको देना चाहिए और जो भी सर्वे आया उसमें सर्वे में भी पार्टी को लगा कि भाई कोई ना कोई बदलाव होना चाहिए और ऐसे समय पर बोरीवली के किसी भी व्यक्ति को आप टिकट देते तो वो उसको जनता स्वीकारती थी। मैंने भी पार्टी त्यावेळी गोपाळ शेट्टींनी जे आहेत उमेदवार त्यांची नावं देखील घेतले। विनोद तावडे असतील, सुनील राणे असतील, आताचे लोकसभेला जिंकलेले बोरिवलीमधले पियुष गोयल असतील मंत्री, हे सगळ्यांना तुम्ही लादताय आमच्यावर, असा आरोप देखील शेट्टींनी केला आणि म्हणूनच गोपाळ शेट्टी नाराज आहेत आणि म्हणूनच उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा चौथा लादलेला आयात आलेला उमेदवार आहे असं म्हणत आता गोपाळ शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ते उद्या अपक्ष अर्ज भरणार आहेत। आता उद्या भाजपचे श्रेष्ठी फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील, यांना आता गोपाळ शेट्टीची समजूत काढण्यात यश येते का ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण गोपाळ शेट्टी हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, माजी खासदार आहेत
आणि मुख्य म्हणजे संपूर्ण बोरिवली मतदारसंघात गोपाळ शेट्टींचा जनसंपर्क चांगला आहे, संघटन आहे त्यांचं तिथे, त्यांनी पूर्ण मतदारसंघ हा बांधलेला आहे आणि त्यामुळेच गोपाळ शेट्टींची बंडखोरी ही भाजपला खूप महागात पडू शकते. आज दुपारीच आपण पाहिलं की अनेक भाजपचे स्थानिक पदाधिकारी, गोपाळ शेट्टीचे समर्थक यांनी नाराजी व्यक्त करून ठिय्या मांडला होता. उपाध्याय यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपच्या शेट्टींचं हे बंड आता कुठल्या दिशेने जाणार ते बघणं महत्त्वाचं आहे. शेट्टींची समजूत काढण्यात, त्यांना मनवण्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना यश येणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे. बोरिवली विधानसभेतून गोपाळ शेट्टी यांची बंडखोरी आहे. खरं तर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील गोपाळ शेट्टी इच्छुक होते, कारण ते विद्यमान तिथले खासदार होते, मात्र पक्षानं त्यांचं तिकीट कापलं. आता विधानसभेसाठी ते इच्छुक होते, आताही त्यांना डावलण्यात आलं.